गुड मॉर्निंग फ्रेंड्स, मी आहे तडफदार तनया आणि तुम्ही ऐकत आहात ओळख बाजारपेठेची इथं भरपूर काही नवे नवे या फ्रेंड्स. सध्याचा काळ बदलला, कुटुंबाची रचना बदलली, नोकरी व्यवसायाचं स्वरूप बदललं आणि त्यासोबतच आपल्या जबाबदाऱ्यांचं स्वरूपही बदलत गेलं. कधी कधी आयुष्यात अशी वेळ येते जेव्हा आपल्याला आपल्या जवळच्यांची काळजी घ्यायची असते, पण हातात वेळ नसतो किंवा आपलं देखील शरीर तितकं साथ देत नाही. अशा वेळी गरज असते ती म्हणजे आधाराची, आणि तेच करण्याचं काम केअरटेकर सेंटर करत असतात. ते आपल्याला आपल्या या अडचणीच्या काळात साथ देतात, आधार देतात. आपल्या प्रिय व्यक्तींची काळजी तितक्याच प्रेमानं घेतात जसं आपण घेत असतो. आज मी तुम्हाला सातारच्या विलासपूर येथील गणेशनगरमधील मंगलमूर्ती केअरटेकर सेंटरमध्ये घेऊन जाणार आहे आणि तिथल्या इन्चार्ज सौ नीलम चव्हाण यांच्याशी झालेल्या गप्पा ऐकून तुम्हाला आता मी जे काही बोलले त्यावर नक्की विश्वास बसेल. नमस्कार मॅडम. नमस्कार मॅडम, मला आपल्या केअरटेकर सेंटरविषयी माहिती हवी होती. हो, सांगते. श्री विजय चॅरिटेबल ट्रस्ट आणि श्री मंगलमूर्ती हॉस्पिटलच्या माध्यमातून सातारकरांची सेवा करण्याचं व्रत आम्ही 10 वर्षापूर्वी घेतलं आणि त्यातूनच श्री मंगलमूर्ती केअरटेकर सेंटर सुरू झालं. आपल्याकडे वयस्कर वृद्ध व्यक्ती, आजारी असलेले व एका जागेवर खेळलेले वृद्ध की ज्यांची शुश्रूषा आपण घरी करू शकत नाही किंवा ज्यांची मुले परदेशी आहेत व त्यांना इथे सांभाळायला कोणी नाही आहे, अशा सर्व व्यक्तींचा सांभाळ या ठिकाणी आपण करतो. आपल्या इथे साधारण 40 जणांना सेवा देऊ शकतो. दॅट्स नाईस. मॅडम, इथं या लोकांना कोणकोणत्या सुविधा दिल्या जातात? इथे अगदी घरच्यासारखं वातावरण देण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो. तसेच त्यांना वेळेवर अंघोळ, नाश्ता, चहा, जेवण, डॉक्टरांच्याकडून वेळच्या वेळी रोज तपासणी होत असते. ज्या वृद्धांना अंघोळ घालणं शक्य नाही त्यांना रोज स्पंजिंग करून स्वच्छ कपडे घालायला दिले जातात. 24 तास शुद्ध पाणी, झोपायला फावलर बेड, गादी, उशी, खुर्ची, ब्लँकेट, अंघोळीसाठी गरम पाणी इत्यादी सुविधा आपल्याकडे उपलब्ध आहेत. त्यांना विरंगुळा व्हावा म्हणून आताच एक छोटे वाचनालयही बनवलेलं आहे. तसेच मनोरंजनासाठी TV आणि रेडिओची सोय आपल्याकडे आहे. वर्षातून 2 वेळा थोडासा बदल म्हणून सहलीचं देखील आयोजन केलं जातं. त्यांचे वाढदिवस अगदी उत्साहाने साजरे केले जातात. त्यावेळी वेगवेगळ्या मनोरंजनात्मक गोष्टींचे नियोजन केलं जातं. मग त्यांच्यापैकी कोणी छान गाणी म्हणतं, कोणी विनोद सांगतं, कोणी डान्स करतं. हे बघ, मागच्या आठवड्यात कार्यक्रम झालेला होता, त्याचे हे फोटो. त्यांच्या चेहऱ्यावरील आनंदच सारा काही सांगून जातोय. हो, इथला प्रत्येक स्टाफ त्यांना अगदी घरच्यासारखं ट्रीट करतो. त्याचबरोबर अधूनमधून मंगलमूर्ती हॉस्पिटलच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टरांची मोफत OPD सेवाही आपण देतो. प्रत्येकाच्या आहाराची विशेष काळजी इथे घेतली जाते. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच आहार दिला जातो. उदाहरण देऊन सांगायचं झालं तर डायबिटिक पेशंटला शुगर नसलेले पदार्थ दिले जातात. किडनीच्या व हृदयरोगाच्या रुग्णांसाठी विशेष वेगळा आहार दिला जातो. त्यासाठी इथे या ठिकाणी आपलं किचन आहे. सेंटरच्या आणि त्याचबरोबर इथे राहणाऱ्या व्यक्तींच्या स्वच्छतेकडे आम्ही विशेष लक्ष देतो. तू केव्हाही आलीस ना तरी हे सेंटर स्वच्छ आणि टापटीप पाहायला मिळेल. त्यासाठी आमचा स्टाफ नेहमीच तत्पर असतो. हो, ते तर मी अनुभवतेच आहे. मॅडम, आपलं इथलं पॅकेज कशावर अवलंबून असतं? इतक्या सुविधा देतोय म्हणल्यावर आपल्या इथे पॅकेज खूप असणार असं अनेकांना वाटतं, पण तसं अजिबात नाही. त्यामध्ये 2 कॅटेगरी आपल्याकडे आहेत. एक स्वतः सर्व काही करतायत अशी लोक, आणि दुसरं म्हणजे आजारपणामुळे एकाच जागेवर असतात अशा व्यक्ती. अनाथ व्यक्तींना आपल्याकडे मोफत सेवा दिली जाते. अरे वा, छानच की. मॅडम, आपली आणखी कुठे शाखा आहे? हो, तुला सांगते, आपल्या इथे आपुलकी आणि प्रेमाने वागणूक दिली जाते. त्यामुळेच खरं तर आम्हाला पुणे व कराड इथे सेवा सुरू करण्यासाठी शाखा सुरू कराव्या लागल्या. सुपर्ब. मॅडम, आपण मंगलमूर्ती केअरटेकर सेंटरच्या माध्यमातून फारच सुंदर कार्य करत आहात. मला तुमचा नंबर देता का? हो, घे ना. 99 70 96 39 78. 99 70 96 39 78. थँक्यू मॅडम. धन्यवाद. सो फ्रेंड्स, तडफदार तनयाचा सल्ला असा की तुम्हालाही तुमच्या वयोवृद्ध व्यक्तींची सेवा चांगल्या पद्धतीनं करून घ्यायची असेल तर त्यासाठी सातारच्या विलासपूर येथील गणेशनगरमध्ये असणाऱ्या मंगलमूर्ती केअरटेकर सेंटरला अवश्य भेट द्या. आणि आपण बाजारपेठेतील अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा ओळख बाजारपेठेची, आपल्या आवडत्या सातारा आकाशवाणीवर.